सेंटेन्स फॉर्मेशन टेन्सेस. चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला काळानुसार अचूक वाक्यरचना ओळखायची आहे. द चिल्ड्रन आर प्ले. रॉंग, कारण आरच्या नंतर आपल्याला ING फॉर्म असणं गरजेचं असतं. बी, द चिल्ड्रन प्लेज. प्लेज हा फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर आणि प्रेझेंट टेन्सला वापरला जातो, म्हणून हे सेंटेन्स आहे रॉंग. द चिल्ड्रन आर प्लेइंग. आर आहे या ठिकाणी आणि ING फॉर्मही आहे, म्हणून सी करेक्ट. द चिल्ड्रन इज प्लेइंग. चिल्ड्रन हे अनेक वचन आहे, त्याला इज हे बसत नाही, त्यामुळे डी सुद्धा रॉंग. सेकंड ए, दे डिड नॉट इटिंग एनिथिंग. डीडच्या नंतर इटिंग ING फॉर्म लागलेला आहे, हा चालत नाही, त्यामुळे हा ए देखील रॉंग आहे. बी, दे डिड नॉट एट एनिथिंग. डीड हा पास्ट टेन्स आहे, त्याबरोबर एट हा देखील पास्ट टेन्स आहे. एकाच वाक्यामध्ये दोन पास्ट टेन्स फॉर्म चालत नाहीत, सो बी ऑल्सो रॉंग. सी, दे डिड नॉट ईट एनिथिंग. डीडच्या नंतर ईट हा V1 आलेला आहे, म्हणून सी इज करेक्ट. डी, दे डू नॉट एट एनिथिंग. डूच्या नंतर हा V2 म्हणजे पास्ट टेन्स आलेला आहे, हा देखील चालत नाही, कारण आपल्याला कधीही डूच्या नंतर V1 म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं असतं. क्वेश्चन 3 ए, ही मेट मी यस्टरडे. या ठिकाणी कालच्या संदर्भात बोललं जाते, म्हणजे हा पास्ट फॉर्म असणार आहे. मीट हा V1 आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून ए रॉंग. बी, ही मेट मी यस्टरडे. हा मीटचा पास्ट टेन्स आहे, म्हणजे V2. यस्टरडे म्हणजे काल तो मला भेटला होता, हे करेक्ट फॉर्म आहे. ही मीटिंग मी यस्टरडे. मीटिंग याला टू बीचं कोणतंही रूप आलेलं नाही, त्यामुळे मीटिंग हे देखील रॉंग येणार आहे, म्हणून सी इज रॉंग. डी, ही मीट्स मी यस्टरडे. हा प्रेझेंट टेन्ससाठी आपण यस वापरतो, हा मात्र पास्ट टेन्स आहे, म्हणून डी ऑल्सो रॉंग. करेक्ट आन्सर इज बी, ही मेट मी यस्टरडे. नेक्स्ट फोर्थ, वी वेअर वोन द मॅच. वी आर विन द मॅच. We won the match. We wins the match. Which one is correct? Answer me in my comment box.